लखनौवरून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वेच्या एका स्लीपर कोचमध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच घेतलेली तातडीची खबरदारी यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। भुसावळ रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येत असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार लक्षात आला। गाडी जळगाव रेल्वे स्थानकाकडे येत असताना बोगी नंबर 4 च्या स्लीपर डब्यातील चाकाजवळ अचानक धूर येऊ लागल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले। प्रवाशांनी तात्काळ ओरडून इतरांना सावधान केले। या घटनेमुळे काही काळ गाडीत प्रवाशांमध्ये थोड्या प्रमाणात धावपळ उडाली होती। मात्र तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतल्याने आणि ट्रेन थांबवून तातडीने आग विझवण्याची मोहीम राबवल्याने हा संपूर्ण प्रकार आटोक्यात आला आहे। सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही। संबंधित बोगीच्या चाकावर लायनर घासल्याने स्पार्क निर्माण झाला आणि त्यातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आलेली आहे।